हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवारचे महत्त्व, पूजा आणि उपवास खास शिवभक्तांसाठी। तर श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेला महिना आहे। या महिन्यात भगवान शंकराची पूजा खूप मनोभावे केली जाते। श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत केले जाते। हे व्रत शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते। आपल्या आराध्यासाठी भक्त या महिन्यात विधिवत पूजापाठ आणि उपवास करतात। शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक उपाय देखील केले जातात। श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या महिन्यात भगवान शंकराची पूजा मनोभावे केली जाते। श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्तांना शंकराची पूजा आणि व्रत करतात। या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव मनोभावे स्वीकारतात आणि भक्तांच्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण करतात असे देखील मानले जाते। आणि त्यामुळेच अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा ही मनोभावे करतात। असे म्हणतात, समुद्र मंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तोच हा काळ म्हणजे श्रावण महिना। आणि त्यामुळेच या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात खूपच मान्यता, खूप विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर श्रावण महिन्यात किती सोमवार असतात? तर श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार यावर्षी येत आहेत आणि या 4ही सोमवारांना खूप विशेष महत्त्व आहे। सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात येते आणि तसेच या महिन्यात भगवान शिवासाठी समर्पित असल्याने या महिन्यात येणारे सोमवारचे खूपच विशेष महत्त्वही असते। तर यावर्षी श्रावणी सोमवार कोणत्या कोणत्या दिवशी येत आहेत ते आपण पाहूयात। तर पहिला सोमवार येतो आहे 28 जुलै 2025ला। तर दुसरा सोमवार येतो आहे 4 ऑगस्ट 2025ला आणि तिसरा सोमवार येतो आहे 11 ऑगस्ट 2025ला आणि चौथा सोमवार येतो आहे 18 ऑगस्ट 2025ला। तर पाहूयात की श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे। श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आणि त्यामुळेच ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्कीच करावी। या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते। तर यंदाच्या वर्षीही श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत। तर प्रत्येक सोमवारी व्रत करताना काय करावे? सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम स्नान करावे, मग स्वच्छ कपडे घालून सर्वात प्रथम आपल्या घरातील पूजाघरात भगवान शंकराची पूजा करावी आणि यावेळी शिवलिंगाचा पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर दुधाने, पंचामृतानेही शिवलिंगाचा अभिषेक करावा। शिवलिंगाला भस्म अर्पण करावी। त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून फुलेही अर्पण करावी आणि पूजा करावी। त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी। यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडवावा। काही जण या काळात अगदी निर्जल व्रत देखील करतात। तर श्रावण महिन्यात कोणती शिव उपासना करावी?
श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात 4 सोमवार येत असल्याने व्रत केले जातात आणि व्रतांसोबतच शंकराची पूजापाठ करण्याला सुद्धा महत्त्व आहे. यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. भोले बाबा हे खरोखरीच भोळे असल्याने ते भक्तांच्या भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. आणि त्यामुळे भक्ती करताना तुम्ही किती विश्वासाने करता आहात याला विशेष महत्त्व आहे. आणि तसेच या काळात तुम्ही शिवचालिसेचे देखील पठण करू शकता. शिवलीलामृत वाचू शकता. काही जण श्रावणातील सोमवारपासूनच 16 सोमवारच्या व्रताची सुरुवातही करतात. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा, उपवास आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक लोक मांसाहार टाळतात आणि सात्विक आहार घेतात. तर श्रावण महिन्यात काय करावे? भगवान शंकराची पूजा करावी. श्रावण महिन्यात दररोज शंकराची पूजा करावी. बेल, दूध, दही, मध इत्यादी शंकराला अर्पण करावे. उपवास. श्रावण सोमवारचे उपवास करणे शुभ मानले जाते आणि उपवासाच्या दिवशी फलाहार किंवा मग सात्विक आहार घ्यावा. धार्मिक ग्रंथ पठण. तर श्रावण महिन्यात शिवलीलामृत, श्री नवनाथ भक्तिसार किंवा इतर धार्मिक ग्रंथाचे पठणही करावे. दान धर्म. श्रावण महिन्यात शक्य असल्यास गरजू लोकांना दान धर्म करावा. सात्विक आहार. मांसाहार टाळून सात्विक आणि हलका आहार घ्यावा. नैसर्गिक आणि मानसिक शांती. श्रावण महिना निसर्गाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात घालवल्यास मानसिक शांती मिळते. श्रावण महिन्यात काय टाळावे? मांसाहार. श्रावण महिन्यात मांसाहार हा पूर्णपणे टाळावा. लग्न समारंभासारखे समारंभ. श्रावण महिना शुभ मानला जात नाही आणि त्यामुळे या महिन्यात लग्न किंवा इतर मंगल कार्ये टाळावी. श्रावण महिन्यात दाढी आणि केसही कापणे शक्यतो टाळावे. श्रावण महिन्यात आपण अनावश्यक खर्च करणेही टाळावे. ताणतणाव. मानसिक ताणतणाव टाळून शांत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि धार्मिक सणांनी परिपूर्ण असतो आणि यामुळे या महिन्यात शक्य तितके धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करावे. तर या श्रावणात तुम्हीही या श्रावण सोमवारी शिवभक्तीचा लाभ घ्यावा. वेगवेगळे ग्रंथ पठण करावे आणि मनाला शांतता लाभेल असे पाठ करावे आणि शांत आणि भक्तिमय वातावरणाने श्रावण महिना आपण भगवान शंकराला समर्पित करावा. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.